हॅलो नमस्कार, माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छानशी कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला, इथे सकाळची वेळ झालेली आहे, म्हणजे घरातली सगळी कामे झालेली आहेत। दूध गरम करायला ठेवलं, तेवढ्यात बघितलं तर दूध खराब झालं। रात्रीच्या वेळेस मी फ्रीजमध्ये ठेवायचं विसरून गेली आणि त्याच्यानंतर मग मी दूध गरम करायला घेतलं तर दूध खराब झालं। पण कधी कधी काय होतं, दूध कडू लागतं, तर हे दूध तसं लागत नव्हतं, खराब झालं तरी सप्पक आणि फिक्कं लागत होतं। तर म्हणलं आता फेकून देण्यापेक्षा आपण काय करावं, तर थोडंसं व्हिनेगर टाकून मी त्याला पनीर बनवून घेतलं। त्याला कपड्यामध्ये छान त्याचं पाणी काढून घेतलं आणि त्याला थोडा वेळ मी ठेवून दिलं। संध्याकाळी त्या चहाबरोबर आपल्याला सँडविच वगैरे बनवून खाता येईल म्हणून। तर चला, इथे मी सँडविचची तयारी करत आहे। संध्याकाळची आता वेळ झालेली आहे, चहा पण प्यायचा आहे मला। तर ते जे पनीर खराब झालेलं, मी त्याच्यामध्ये ते कांदा टाकला, टमॅटो टाकला आणि मिरची टाकली आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं, ऑर्गॅनो टाकलं, मियोनी टाकलं, थोडंसं टमॅटो सॉस टाकला, त्याच्यावर थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून दिली आणि ब्रेड आणला। ब्रेडला छानपैकी साईडची मी त्याचे काही कट केले नाही, तुम्हाला कट करायचे असेल तर करू शकता। मी असंच बनवलं। तर एका साईडला मेयोनीज लावलं आणि एका साईडला पिझ्झाचं सॉस लावलं आणि त्याच्यावरती ते बॅटर जे मी मिक्स केलेलं ते सगळं त्याच्यामध्ये टाकून दिलं। 3 ते 4 पीस असे झाले होते। तर चला, बटर टाकून दिलं एका पॅनमध्ये, त्याला थोडंसं वितळून दिलं आणि जे बनवले सँडविच होते त्याच्यामध्ये मी ते टाकून दिले। तुमच्याकडे सँडविच पॅन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता, माझ्याकडे नाही आहे, तर मी साध्या आपल्या छोट्याशा तव्यावर मी बनवत आहे। तर दोन्ही साईडला मी त्याला छानपैकी शेकवून घेतलं। तुम्ही तुमच्या सँडविच पॅन असेल तर त्याच्यामध्ये छान बनेल हे। तर बघा, हे किती छान आणि टेस्टी पण खरंच खूप छान झालेलं। आणि बघू शकता याच्यामध्ये ते बॅटर जे आहे मस्त असं मी खूप जास्त भरलेलं, खूप छान लागत होतं। तर त्याच्याबरोबर चहा झालाच पाहिजे। तर चला, इथे 2 कप चहा मी ठेवत आहे, मी आणि माझा मुलगा पिणार आहोत। तर त्याच्यामध्ये साखर, चायपत्ती आणि थोडासा चायचा मसाला मी टाकलेला आहे। तर प्लीज व्हिडिओ बघायच्या आधी प्लीज लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी बघत आहे माझ्या व्हिडिओला कोणीच लाईक करत नाही आहे, सपोर्टसुद्धा करत नाही आहेत। मला तर वाटत नाही की माझे व्हिडिओ खराब आहेत, चांगले नाही आहेत, पण मला तर चांगलेच वाटतात आहे। प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथे चला, चहाची वेळ झालेलीच आहे, चहा पण जवळजवळ रेडी झालेला आहे। तर झालं काय, सगळं मी ओतून दिलं, पण गॅस चालू करायचं मी विसरून गेले। तर आता चला, इथं गॅस पण पेटवून घेतला। चहा मस्तपैकी कडक असा मी चहा बनवलेला आहे, चहा रेडी आहे। आणि त्याच्याचबरोबर एक ब्लाऊज पण मला शिवायचा होता, तर ते खूप दिवस झालं कटिंग करून ठेवलेलं आहे, पण शिवायचा इतका कंटाळा येतो, तर चला म्हणलं आज ह्याच्याबरोबर हे पण करून टाकूया। तर चला, इथे माझा चहा रेडी आहे, सँडविच पण रेडी आहे आणि खूपच टेस्टी झाला होता, खूप छान झाला होता। तर प्लीज आता इथे व्हिडिओ संपत आहे माझा, तर तुम्ही पण एन्जॉय करा चहा आणि त्याच्याबरोबर काहीतरी खाण्याचा। तर चला, इथे मी आता बंद करते व्हिडिओ। चलो बाय।